मैदानाच्या आत दाखल होतोय। या स्पर्धेतल्या तिसऱ्या संघासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यानंतर स्पर्धेतला पुढील संघ आहे 10cc संघाचे संघनायक आहेत यश म्हात्रे। जर एकदा जोरदार टाळ्या 10cc संघासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत। 10cc टीम आपल्या मैदानावर दाखल झाली आहे। त्यानंतर पुढील संघ आहे मरीमाता स्पोर्ट्स क्लब भावेश बागडे। संघनायक भावेश बागडे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी या स्पर्धेतली 5वी टीम आहे मरीमाता स्पोर्ट्स क्लब। नागवाचीवाडी परिसरातील हा सर्व ओम साई लक्ष्मीचा संघ मैदानावर दाखल झालाय। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया ओम साई लक्ष्मी या संघाचं। धन्यवाद। त्यानंतर पुढील संघ असेल शिवडीचा सम्राट। शिवडीचा सम्राट संघाचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। संघनायक आहेत प्रवीण साळुंखे। प्रभात क्रीडा मंडळ स्वप्नील वेदांते। संघनायक आहेत स्वप्नील वेदांते प्रभात क्रीडा मंडळ। त्यानंतर पुढील संघ आहे सत्वाची माऊली। सत्वाची माऊली संघाचे संघनायक आहेत साईराज मेस्त्री। आणि मित्रांनो आज आपल्यामध्ये आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या शिवडीचा सितारा फरदीन काझी आपल्या सोबत उपस्थित आहेत। तर जोरदार टाळ्यांच्या गजरात फरदीनचं आपण स्वागत करूया। त्यानंतर पुढील संघ आहे साई सेवा मंडळ। साई सेवा मंडळ जर आपण इथे आलेले असाल आपण सगळ्यांनी एका लाईनअप मध्ये मैदानावर यायचं। एकदा जोरदार टाळ्या साई सेवा मंडळ या संघासाठी विशाल गोरड आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम। त्यानंतर पुढील संघ आहे बापदेव क्रीडा मंडळ। चला बापदेव क्रीडा मंडळ इथे उपस्थित नाही अजूनपर्यंत। त्यानंतर पुढील संघ असेल नवक्रांती स्पोर्ट्स क्लब सिद्धेश मानकर अँड टीम। नवक्रांती स्पोर्ट्स क्लब सिद्धेश मानकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ मैदानाच्या आत आहे। श्रेयश माने यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा जय माता दी। आता मित्रांनो आपण मुख्य व्यासपीठावरती असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याला आणि त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून आपण आता मात्र या स्पर्धेची सुरुवात करतोय। मी मान्यवरांना विनंती करेन आपण दीप प्रज्वलनाला सुरुवात करण्यास हरकत नाहीये। आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय नवनिर्वाचित सचिव
सन्माननीय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव श्री सुधीर भाऊ साळवी आणि आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांना मी विनंती करेन की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचंय आणि तदनंतर अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करून आज या स्पर्धेची सुरुवात करतोय। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। दीप प्रज्वलन आपण होताना पाहतोय। आज आपल्या समवेत आपल्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि त्यांच्या समवेत आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण आता मात्र संपन्न होताना पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये। त्यानंतर आता मान्यवरांना मी मैदानावरती येण्याची विनंती करतोय। गणेश वंदना होईल। 2 मिनिटं आपण व्यासपीठावरती थांबायचंय। सर्वप्रथम या ठिकाणी गणेश वंदना होईल आणि त्यानंतर एक विशेष कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। द बॉम्बे हुपर गर्ल शिवानी धोपावकर हिचा शो या ठिकाणी आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे। तर तो शो सुद्धा आपण या गणेश वंदनेनंतर मैदानाच्या आतमध्ये पार पडताना पाहू शकाल। तर गणेश वंदना सुरू करायला आपण हरकत नाहीये। तर गणेश वंदना करत असताना बॉम्बे हुपर गर्ल शिवानी धोपावकर यांना मी विनंती करेन आपण मैदानावर यायचं। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या शिवानीसाठी। आतापर्यंत आपण पाहत होतो ज्यांना फेसबुकवर पाहत होतो आपण सोशल मीडियावर ज्यांना पाहत होतो अशी बॉम्बे हुपर गर्ल शिवानी धोपावकर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मित्रांनो आपण सगळ्यांनी आपले मोबाईलचे कॅमेरा ऑन करायचे आहेत कारण हा शो तुम्हाला सारखा बघायला मिळणार नाहीये। त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या द बॉम्बे हुपर गर्ल शिवानी धोपावकर साठी। चढ़ायो अच्छा गजमुख को लाल विराजे सुतगौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या संदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन लुटा जय देव जय देव। कोई शरणागत आए संपत्ति संपत्ति सब ही भरपूर पावे ऐसे तुम महाराज को अति भावे गोसावी नंदन नित्य दिन गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या संदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव। हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती। ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती। विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता।
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॉम्बे उपर गर्ल शिवानी धोपावकर साठी. धन्यवाद शिवानी. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. यानंतर सर्व पंच आणि सर्व संघ मैदानात आहेत. आता मान्यवरांना मी मैदानावरती येण्याची विनंती करतोय. मी सन्माननीय सुधीर भाऊ साळवी आणि सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांना खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी मैदानावर येण्याची विनंती करतोय. आणि आपल्यासोबत आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील आपल्या शिवडीचा सितारा, हर मैदान में मारे बाजी, उस बल्लेबाज का नाम है फरदीन काझी. जर एकदा मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम आज मात्र या ठिकाणी आपण खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन करतोय. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच गणरायाला वंदन करून आज या स्पर्धेची या साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9ची आपण सुरुवात करत आहोत. मी सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांना विनंती करेन आपण यष्ट्यांचं आणि खेळपट्टीचं पूजन करायचंय. सोबत मात्र सन्माननीय सचिन भाऊ पडवळ, विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमे देव, सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिवडीच्या नवदुर्गा मातेला आपण प्रार्थना करूया की पुढील 4 दिवस ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडू दे आणि या स्पर्धेला कोणताही गालबोट न लागता, कोणताही वाद विवाद न होता ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. एकदा सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा आहे. लालबागच्या राजाचा, शिवडीच्या नवदुर्गा मातेचा. खेळपट्टीचं आणि यष्ट्यांचं पूजन आपण आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्पर्धेचा श्री गणेश आपण होताना बोलतोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा आपण संपन्न झालेला पाहत आहोत. आता मी सर्व संघातील खेळाडूंना विनंती करेन की आपण जिथे आहात तिथेच उभं राहायचंय आणि राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपण ज्यांनी ज्यांनी डोक्यावर कॅप घातलेल्या आहेत त्या डोक्यावरच्या कॅप आपण काढून ठेवायचेत. आपण आता थोड्याच वेळात सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीतापासून करणार आहोत. मी मैदानावरती असलेल्या प्रत्येक जणाला विनंती करेन की आपण राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आहेत त्या ठिकाणी स्तब्ध उभं राहायचंय. चला सर्वांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आहात तिथेच, ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहात तिथे आपण सगळ्यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहायचंय आणि डीजेला ज्या वेळेला सांगितलं जाईल आपण राष्ट्रगीत प्ले करायचंय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की वंदे. धन्यवाद. त्यानंतर आता मात्र आपण राष्ट्रगीत झालंय. आता मात्र आपण आपल्या महाराष्ट्राचं गौरवगीत या ठिकाणी सादर करणार आहोत आणि त्यानंतर मात्र ट्रॉफीचं अनावरण आपण करणार आहोत. तर मी डीजे मास्टरला विनंती करेन आपण महाराष्ट्र गीत प्ले करायचंय. धन्यवाद.
चला महाराष्ट्र गीत सुरू करण्यास हरकत नाहीये डीजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. त्यानंतर आता आपण ट्रॉफी अनावरणाकडे वळत आहोत. मान्यवरांना मी विनंती करेन आपण आता ट्रॉफीचं अनावरण करून घ्यायचंय. आज आपल्या समवेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सचिव, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ अर्थातच सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी, आणि त्याच समवेत आपल्या विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल असे मनमिळावू नगरसेवक सन्माननीय श्री सचिन भाऊ पडवळ आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण आता या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करतोय. या स्पर्धेच्या 9व्या पर्वाच्या विजेत्याला जी ट्रॉफी दिली जाणार आहे त्या ट्रॉफीचं आपण अनावरण करतोय. मित्रांनो, सगळ्यांना विनंती आहे, ज्या वेळेला ट्रॉफीचं अनावरण होईल आपण सगळ्यांनी या ट्रॉफीसाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
तुळजाई भवानी चौकामध्ये गे चौका जाऊ द्या. साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9व्याच्या विजेत्याला मिळणारी ही भव्य आकर्षक अशी ट्रॉफी आपण बघत आहात आणि याच ट्रॉफीसाठी आता मात्र पुढील 4 दिवस आपण खेळणार आहोत. यानंतर मी दोन संघांचे संघनायक पहिल्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुढे येण्याची विनंती करतोय. शिवडीची लक्ष्मी माता आणि विजय स्पोर्ट्स क्लब दोन्ही टीम पुढे या आणि खेळपट्टीच्या बाजूला आपण लाईनअप करून घ्या. दोन्ही टीम लाईनअप करा. शिवडीची श्री लक्ष्मी माता आणि विजय स्पोर्ट्स क्लब दोन्ही टीमच्या कॅप्टननी आपल्या टीम सोबत लाईनअप करून घ्या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण आज साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9 या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. पहिल्या मॅचचा टॉस आपण आता काही क्षणातच मैदानावर पार पडताना पाहू शकाल. सर्वप्रथम दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पुढे येण्याची विनंती असेल. दोन्ही टीमला या ठिकाणी आपण शुभेच्छा देतोय. दोन्ही टीमच्या खेळाडूंची ओळख परेड होते. आज आपल्यासोबत फरदीन काझी सुद्धा उपस्थित आहे. सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातला आपल्या शिवडी विभागातील एक चमचमता सितारा सन्माननीय फरदीन काझी हा सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे. सन्माननीय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्माननीय सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी आणि त्यांच्या समवेत आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ फरदीन काझी या सर्व उपस्थित मान्यवरांकडून मात्र आपण दोन्ही टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतोय. आणि तदनंतर आता मात्र पहिल्या मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या बघूया. या प्रतीक एका बाजूला आहे. कोण कॉल करतो? शिवडीची श्री लक्ष्मी माता हेड किंवा टेल असा कॉल करायचा आहे. छाप मागितलाय, छापा मागितलाय आणि काटा आलेला आहे. त्यामुळे विजय स्पोर्ट्स क्लब या संघाने टॉस जिंकलाय. सर्वप्रथम प्रतीक टॉस जिंकलाय. किती एक्साइटमेंट आहे. आज साईराज प्रीमियर लीग खेळायची असते त्यामुळे वर्षभर आपण वाट बघतो आणि हे 4 दिवस आता पुढील आपण ही स्पर्धा एन्जॉय करणार आहोत. सर्वप्रथम टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? सर्वप्रथम आम्ही फलंदाजीचा निर्णय घेत आहोत आणि हा दिमागदार सोहळ्यात साईराज प्रीमियर लीग पर्व 9चं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमींना विनंती करतो की साईराज मंडळासाठी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही खूपच सुंदर असं या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धन्यवाद साईराज मित्रमंडळ आम्हाला संधी दिल्याबद्दल. मी गणेश कोरे आणि तानाजी मोरे यांचं मनपूर्वक आभार मानतो की या टुर्नामेंटची एक खासियत असते की रक्तदान करायचं आणि मग तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये आपल्याला एंट्री मिळते. परंतु काही कारणास्तव आमचे रक्तदाते यावेळी थोडे कमी झालेले, परंतु गणेशजी यांनी आम्हाला एक संधी दिली त्याबद्दल मी गणेशचा एकदा मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. आणि दुसऱ्या बाजूने आमच्यासोबत शिवडीची श्री लक्ष्मी माता संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जर तुझ्या बाजूने लागला असता, तू छापा मागितलेलास परंतु काटा आला, तर टॉस जर तू जिंकला असता तुझं डिसिजन काय असतं? आणि सध्या तुला आता प्रथम फिल्डिंग करायची आहे तर समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मुळात मी टॉस जिंकलो असतो तरी फिल्डिंगच घेणार होतो, पण समोरच्या टीमने टॉस जिंकलाय. ठीक आहे, आपण थोडं 100% देऊ प्रत्येक टीममध्ये. आणि ही जी टुर्नामेंट भरवली आम्ही दरवर्षी, आज आमचं 3रं वर्ष आहे. आम्ही गेल्या वेळी सेमीपर्यंत गेलो होतो. यावर्षी आमची पहिलीच मॅच आहे, ते पण आम्ही क्वालिफायसाठी आलो आहे. आम्ही पण त्यांच्यासारखे 10 ब्लड केलेत आम्ही पण बघू आता यावेळी आम्ही आमचं प्रत्येक खेळाडूला आम्ही प्रोत्साहन देऊ. थँक्यू. आणि 2 शब्द साईराज प्रीमियर लीग बद्दल मधले. दरवर्षी आपण जसं बघतो रक्तदान शिबिर आणि मग त्यानंतर आयोजित केली जाणारी मोफत प्रवेश असणारी, मला वाटतं मुंबईत अशा स्पर्धा खूप कमी होतात, तर या स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्कीच. साईराज प्रीमियर लीगचे जे धडाधडीचे कार्यकर्ते गणेश कोरे, तानाजी मोरे, हे आम्ही दरवर्षी एक्साइटमेंट असतो ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. म्हणजे बघूनच असं वाटतं बाबा इथे टुर्नामेंट मिस नाही केली पाहिजे. मस्त असं आयोजन आहे, मस्त म्हणजे खूप मजा येते खेळायला, असं वाटत नाही, एकदम एन्जॉय करत खेळणार. तर जास्त वेळ आपण घेत नाही आहोत. दोन्ही टीम तयारी करायची आहे मॅचची. त्यापूर्वी आज आपल्या प्रमुख पाहुण्यांना मी या ठिकाणी 2 शब्दात या स्पर्धेला शुभेच्छा देण्याची विनंती करेन. सर्वप्रथम सुधीर भाऊ साळवी आपल्या सर्व उपस्थित प्रेक्षकांना.
ठीक आहे. दोन शब्द भाऊंच्या माध्यमातून आपण या सर्व स्पर्धेबद्दल सर्वप्रथम सचिन भाऊ या ठिकाणी आपल्याला दोन शब्दात मार्गदर्शन करतील. साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित होत असलेलं हे साईराज प्रीमियर लीगचं 9वं पर्व मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी गेली 4 महिने साईराज मित्र मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून झटत होता. भाऊ आपल्या कामाच्या वेळेनंतर रात्री 3 वाजेपर्यंत रात्री 4 वाजेपर्यंत जागून ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे. आता दोन्ही संघांनी तानाजीचं आणि माझं नाव घेतलं, पण मी खरं सांगतो साईराज मित्र मंडळाचा संपूर्ण म्हणजे इयत्ता 3री पासूनची मुलं ते वयाच्या 55-60 वर्षापासूनचे ज्येष्ठ नागरिक देखील या सर्व आयोजनाचा भाग आहेत. मनापासून मी आभार मानतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, कारण आम्ही जरी नेतृत्व करत असलो तरी ही सर्वांची मेहनत आहे, टीम वर्क आहे. आणि मी या महत्त्वपूर्ण क्षणी जेव्हा राष्ट्रगीत होत होतं आमच्या सर्वांच्या गूजबम्स आलेले की ज्या मुवमेंटसाठी आम्ही हे सर्व झटत होतो तर ती मुवमेंट आम्ही अनुभवत होतो. मनापासून सर्वांचे आभार मानतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, या मला आनंद होत आहे. मी ज्यांना मार्गदर्शक मानतो ते लालबागच्या राजाचे मानस सचिव व शिवसेनेचे नवनिर्वाचित सचिव सुधीरभाऊ साळवी व सचिनभाऊ पडवळ हे दोन्ही मार्गदर्शक या शुभप्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. साईराज मित्र मंडळाच्या वतीने मी दोन्ही मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो. तसंच जो परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहिला, द बॉम्बे उपरगल शिवानी धोपावकर तिचं व तिची फॅमिली देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला. साईराज मित्र मंडळाच्या वतीने मी आपलं देखील मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आणि सर्व उपस्थितांचं मंडळाच्या वतीने आभार. धन्यवाद. माफ करा. आणि शिवडीचा सितारा फरदीन काझीचा उल्लेख केल्याशिवाय तर हा उद्घाटन सोहळा पूर्णच होऊ शकत नाही. फरदीन, थँक्यू सो मच. आम्ही कित्येक वर्ष तुझा या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला शिवाच्या माध्यमातून, तो यावर्षी सफल झाला. थँक्यू सो मच. तू पण आलास या अनमोल क्षणी आणि आमच्या सुखाचा भाग झालास. धन्यवाद. त्यानंतर मी सन्माननीय सचिन भाऊ पडवळ यांना विनंती करेन आपण दोन शब्दात या सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शन करायचं. रत्नाकडून क्रिकेटकडे अशी अनोखी संकल्पना घेऊन गेली 9 वर्ष कार्यरत असलेली साईराज मित्रमंडळाची टीम म्हणजे कोरे आणि मोरे आणि त्यांची टीम, या सर्वांचं मी सर्वप्रथम इथे आभार मानतो. कारण शेवटी ही स्पर्धा माझ्या प्रभागात होते आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही एवढं जे आयोजन भव्य दिव्य असं केलंय, त्या आयोजन हे आपल्या प्रभागातील मुलांसाठी केलंय, ह्यासाठी विशेष टाळ्या. कारण आपल्या विभागातील मुलांना एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणं एक दिव्य स्वप्न होतं, परंतु आपण ते आपल्या माध्यमातून त्यांना ते मिळवून दिलं, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि सुधीर भाऊंना एवढं सांगेन की या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की मी 20 दिवसापूर्वी एका ठिकाणी एका इमारतीमध्ये एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि जेव्हा 11 वाजता खाली उतरलो तेव्हा ती पोरं प्रॅक्टिस करत होती. मी म्हटलं अरे 11 वाजता कसली प्रॅक्टिस करतायत? 4 जण. भाऊ SRPL आले ना, त्याची प्रॅक्टिस करतोय. तर माझ्या पहिलं लक्षात नाही आलं की SRPL काय ते. मला बोलले SRPL, मला साईराज प्रीमियर लीग स्वप्न आहे की म्हणजे 1 महिना अगोदर जर शिवडी मधली मुलं प्रॅक्टिस करत असतील तर ही स्पर्धा मनामनात भरलेली आहे आणि हे या स्पर्धेचं यश आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मंडळाचं अभिनंदन करतो आणि किपीड असंच याच्या पुढे देखील हे 9वं वर्ष आहे, याच्या पुढे देखील चांगल्यात चांगली स्पर्धा आपल्याकडून घडो ही या दुर्गा माते चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर सन्माननीय सुधीर भाऊ साळवी यांना मी विनंती करेन आपण 2 शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन करायचंय. साईराज प्रीमियर लीग आता हे 9व्या पर्वाला आपण आज उद्घाटन करतोय. मी अनेक वर्ष या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहतोय. सर्वप्रथम साईराजसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात, कारण हे आयोजन आपल्या शिवडीतल्या सर्व मुलांसाठी जो एक्सपोजर या ठिकाणी दिलाय, म्हणजे हिंदुस्थानातील क्रिकेट आपण बघतो त्यामध्ये मला वाटते मुंबई एक असं शहर आहे की ज्याच्यामध्ये सीझन क्रिकेट चालते, टेनिस क्रिकेट चालते, त्यानंतर बॉक्स अँड ड्रम चालते, गल्ली क्रिकेट चालते, कवटी बॉलचं चालते, टेरेसवरचं क्रिकेट चालते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट या मुंबई शहरामध्ये चालते. आणि बॉक्स अँड ड्रम क्रिकेट हे दर्जेदार कशा पद्धतीने असावं
ते इथे टिकवून ठेवलं ते मला वाटतं साईराजने आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे नियोजन आहे. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला वाटतं अनेक वर्ष सचिन तेंडुलकरने इतिहास केला द्विशतकाचा. त्याच्यानंतर तो वीरेंद्र सेहवागने तो देखील केला आणि स्टेडियम मध्ये बसला असताना त्यानंतर रोहित शर्माने देखील केला. ही क्रिकेटची पंढरी आहे मुंबई. त्या ठिकाणी असे क्रिकेटपटू घडले जातात आणि आज मला या ठिकाणचं एक्सपोजर हे चांगलं देखणं नियोजन आहे. म्हणून मी पुन्हा एकदा साईराज क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय देखणा झालेला या ठिकाणी. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सर्व क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना एवढीच विनंती करेन की ज्या पद्धतीने ही साईराजची स्पर्धा होते हे 9व्या पर्वाला आपण सुरुवात करतोय ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जोरदार एकदा या मुंबई नव्हे तर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये ज्याने आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या शिवडीचं नाव या फरदीन गाझीने रोशन केलं त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण आज शिवडीमध्ये मी अनेक मुंबई शहरामध्ये मी अनेक स्पर्धेला फिरतो त्यावेळेला आज 2-3 नावं ही क्रिकेटमध्ये घेतली जातात. त्यामुळे आज टेनिस क्रिकेटमध्ये शिवडीचं नाव ज्याने टिकवलं त्या फरदीन गाझीने जोरदार टाळ्या उजवतात खरोखर. आणि असे क्रिकेटपटू या ठिकाणी घडतील आणि मला वाटते साईराजच्या या संपूर्ण स्पर्धेला सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सुयश चिंततो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आणि त्यानंतर फरदीन गाझी यांना मी विनंती करेन. फरदीन तू खूप मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलायस, ISPL पर्यंत आता जाऊन पोहोचलायस, लेदर बॉल खेळलाय, टेनिस बॉल खेळलायस आणि नुकतीच सुप्रीमो ट्रॉफी झाली त्यामध्ये सुद्धा तुझी टीम सेमीफायनल पर्यंत पोहोचली परंतु काही कारणास्तव तिथे तुला हार पत्करावी लागली. परंतु पराभव हा विजयाच्या अगोदर येणारा ही पहिली पायरी असते. तर आज या युवा खेळाडूंना आपल्या शिवडी परिसरातील क्रिकेट हे जे जनता आहे ही क्रिकेटची जी वेडी जनता आहे त्याबद्दल या दोन्ही सर्व आलेल्या सर्व टीमला आणि या सर्व प्रेक्षकांना काय सांगशील तुझा अनुभव आणि या स्पर्धेबद्दल? पहिल्या तर साईराज प्रीमियर लीगला थँक्स बोलणार. मी भरपूर टुर्नामेंट खेळलो 4-5 वर्षात. तर पहिल्यांदा इकडे मान्यवर म्हणून कुठल्या तरी टुर्नामेंटला आलोय. खूप चांगलं वाटतंय. शिवाभाऊ दरेकरला धन्यवाद बोलणार की त्यांनी मला बोलवला. भाऊचा नेहमी सपोर्ट राहिला आहे. मी कुठल्या पण टुर्नामेंटला गेलो शिवादादा मला बोललाच आहे की भाऊ बात कर रहे थे तेरा भाऊ बात कर रहे थे. तर सगळ्यांचा धन्यवाद. पूर्ण शिवडी विधानसभाचा जे टुर्नामेंट करतात त्यांना धन्यवाद बोलणार. कारण मी स्टार्टिंगला जेव्हा शिवडी क्रिकेट स्टार्ट केला तेव्हा ह्यांच्यामुळे हे जे टुर्नामेंट करायचे त्यामुळेच मला मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायची संधी भेटली. आणि मला वाटतंय की बॉक्स क्रिकेट हे खूप टफ आहे. ओपन क्रिकेट मी आलो तेव्हा भाऊला बोललो की हा क्रिकेट जरा जास्त टफ वाटतोय कारण एवढंसं मैदान मला वाटत नाही की माझं काय काम आहे. पण हे जेवढे संघ खेळतात आहे त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक बोलणार आणि एवढंच बोलणार की तुम्ही फक्त आपला बेस्ट द्या की हो जाएगा असं काय होत नाही. प्रयत्न करायला लागणार आणि आपला बेस्ट द्या. आणि मी जसं शिवडीचं नाव करत राहतोय मी तुम्हाला फक्त एवढंच बोलणार की मला असं वाटतं की अजून पण शिवडीमधनं 10-12 प्लेयर आले पाहिजे जे लोक बोलले पाहिजे की नाही शिवडी से 10-12 प्लेयर आहे. धन्यवाद. तर धन्यवाद फरदीन. आणि यानंतर आता उपस्थित मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी आपण मैदानाच्या मध्यभागी पार पाडणार आहोत. आज आपल्या समवेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित सचिव म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली अशा तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साईराज प्रीमियर लीगच्या या आयोजनाच्या माध्यमातून आज या कला क्रीडा महोत्सवांतर्गत आज आपण सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा एक यथोचित सत्कार व्यासपीठावरती आज करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. ईशान कोणाची छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर सन्मान केला जाईल आपल्या विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, मनमिळावू नगरसेवक सन्माननीय सचिन भाऊ पडवळ. एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मायेची एक उपदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा आपण या सर्व मान्यवरांना देऊन त्यांचा यथोचित सन्मान करतोय. यानंतर सन्मान केला जाईल टेनिस क्रिकेट विश्वाचा शिवडी परिसरातील एक चमचमता सितारा जो हर मैदान में मारे बाजी, उस खिलाड़ी का नाम है फरदीन काजी. चला आता या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी थोडे काही चेंडू खेळतील या ठिकाणी आणि मग त्यानंतर पहिल्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व संघ आज या ठिकाणी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम तर असलेल्या सर्व संघनायक आणि सर्व खेळाडूंचं साईराज प्रीमियर लीग 2025 पर्व 9 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम आता सुधीर भाऊ या ठिकाणी काही चेंडू खेळतील आणि त्यानंतर मात्र आपण गोलंदाजी करणार आहेत सचिन भाऊ पडवळ आणि फलंदाजी करणार आहेत सुधीर भाऊ साळवी. फरदीन आपण जरा पुढे यायचंय. फरदीन चला आता दोन्ही टीम फक्त मैदानावरती थांबा. बाकीची सर्व खेळाडू मंडळी जी आहे त्यांना आता मी मैदानातून बाहेर थांबण्याची विनंती करतोय. फक्त विजय स्पोर्ट्स क्लब आणि शिवडीची श्री लक्ष्मी माता हे दोन